ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अक्षयला जन्मठेप झाल्यामुळे महिपालचा राग खूप वाढलेला असतो आणि महिपत ठरवते की आता काय झालं तरी पण आता आपण अर्जुनचा आता जीवच घ्यायचा आणि त्यासाठी तो दगडात चिठ्ठी टाकून तो सुभेदारांच्या घरात फेकतो आणि त्यात लिहिलं असते की अर्जुन तुझा वेळ आला तर तुझा जीव घ्यायची. पण अर्जुनला वाटत असतं की मागच्या सारखा महिपत आता पण पोकळ धमकीत देतोय. महिपतनी सगळा प्लॅन बनवलं असतं पण हे सगळं प्रतापच्या लक्षात येतं. प्रतापला कळतं की महिपत अर्जुनचा जीव घेणार आहे, त्यासाठी तो स्वतःची काळजी न घेता अर्जुनचा जीव वाचवतो. त्यासाठी अर्जुन सकाळी उठून ऑफिसमध्ये जात असतो. त्या टायमाला महिपतची गुंड महिपतच्या मार्गावर असतात. तेव्हा हे प्रतापला कळतं. तेव्हा प्रताप अर्जुन बरोबर जातो. तेव्हा अर्जुनला गोळी मारतो. तेव्हा ती गोळी प्रताप स्वतःच्या शरीरावर झेलतो. त्या टायमाला प्रतापचा जीव वाचतो. पण नंतरच्या टायमाला महिपतची गुंड पाठवून प्रतापला किडनॅप करतो आणि प्रतापला दाबून ठेवतो. सुभेदार कुटुंब वाटलेलं असतं की महिपतने प्रतापचा जीव घेतला, पण प्रतापला या महिपतने दाबून ठेवलं असतं. कारण की काही झालं तरी पण महिपतला आपल्या मुलीला सोडवायचं असतं. त्यासाठी तर महिपत प्रतापला किडनॅप करून आपल्या मुलीला तुरुंगातून सोडण्याचा प्रयत्न करणार असतो आणि त्यानंतर प्रतापला प्रियाद्वारे सुभेदारांच्या घरी पाठवेल, जेणेकरून प्रियाला सुभेदारांच्या घरी पुन्हा एकदा एंट्री मिळेल. पण इथे काही करून आता पूर्णाईला प्रियाला माफ करावे लागते, कारण की तिचा मुलगा प्रताप हा सुखरूप प्रिया सुभेदारांच्या घरी घेऊन आलेली असते. आपला मुलगा अर्जुन सुखरूप राहावा यासाठी प्रताप गप्प बसतो.